15 मिनिटं होऊन गेली. राजभावमती प्रार्थना पुढे म्हणतील, आपण पाठीमागं म्हणायची. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान घे जय खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाओ प्राणी जात पुंडलिकावर जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ अमीर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय. ऐका, आपण सर्वांसाठी एक सूचना आहे. कृपया आपले मोबाईल एक तर सायलेन्सवर ठेवा किंवा बंद करून ठेवा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु समर्थ अंबीर बाबा जनता जनार्दन आज सद्गुरु समर्थ अंबीर बाबांचं 55वं वर्ष आहे. तो अखंड ध्यानरूपी नामस्मरण सप्ताह 55 वर्ष चाललेला आहे. म्हणजे 54 वर्ष पूर्ण झाली, 55 पूर्ण होती. म्हणजे समस्वरूपामध्ये
म्हणजे आपण आपल्या स्वरूपामध्ये जाऊन मिळण्यासाठी अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह 55वा आहे. म्हणजे 5 आणि 5 10 1 म्हणजे समत्व तयार झालं आणि त्या ठिकाणी तुम्हा मला एकरूप व्हायचंय, देवरूप व्हायचंय. म्हणून आपण जास्त प्रयत्न करायचा, जास्त वेळ बसायचं आणि जास्त वेळा बसायचं. 4 वेळा बसायचं, 4 वेळेच्या आत बसायचं नाही, कमी बसायचं नाही. 4 वेळा बसायचं. 4 वेळा बसलात आणि जास्त वेळ बसलात, देवरूप होण्यासाठी तुमचा मार्ग खुला होईल. देव पाहिजे ना, देव पाहयाशी गेलो तेथे देवाचे होणे ठेवलो. देवरूप व्हायचे ना, मग आपण आपल्या शरीराची दयामाया करायची नाही. दुखलं, कंबर दुखली, आमकं दुखलं, काय दुखलं, सहन करायचं. ते लगेच एका बैठकीमध्ये दुसऱ्या बैठकीला ते बरं होऊन जाईल. म्हणजे पुन्हा आपल्याला मार्गस्थ होण्यासाठी वेळ लागणार नाही. सहनशीलता आपण बाळगली पाहिजे, सहन केलं पाहिजे. आपण सहन करू शकतो, पण प्रयत्न केला तर. प्रयत्न वाळूचे कणर गळिता तेलही गळे. वाळीच्या कणातून तेल गळतं का? नाही. मातीच्या कणामध्ये जे धान्य तेल गाळतात, सोयाबीन असेल, करडी असेल, तर भुईमुगाच्या शेंगा असतील, दाणे असतील, याच्यातून विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केली की तेल गळलं जातं. पण त्याच्या आधी ती मेहनत शेतीची करावी लागते. त्या शेतीमध्ये ते पेरावं लागतं. पेरल्यावर त्याची निगा ठेवावी लागते आणि मग ते आल्यानंतर त्याच्यातून तेल गाळायचा प्रयत्न केला जातो. एवढी पॉवर तुमच्याकडे तयार आहे, तयार करून ठेवली. म्हणून मनुष्य जन्माचं सार्थक फार मोठं आहे. मनुष्य याच देही याच टोळा, पाहे मुक्तीचा सोळा. म्हणून तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील पहिली ओवी, तर हे अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईल. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. केवढी मोठी प्रतिज्ञा माऊलींनी केली. 725 वर्षापूर्वी नेवासे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये गीताशास्त्रावर ज्ञानेश्वरी 9034व्या 18 अध्यायावर लिहिल्या. एवढी पावर तुमच्याकडं माऊलींनी दिली. एवढं ते ज्ञान, एवढं मोठं ज्ञान, तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईल. सर्व सुखाला. आज आपण मायेत अडकलेलो आहोत, विषयामध्ये अडकलेलो आहे. शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श या विषयामध्ये, 5 विषयामध्ये अडकलोय. हा देह नाशिवंत आहे. पंचतत्वाचा 3 गुणाची ही 8-10 प्रकृती आहे. 8-10 प्रकृती 3 गुणाची.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आणि शब्द, रूप, रसगंध, स्पर्श 5 विषय. त्या विषयामध्ये तुम्ही आम्ही घडून जातो आणि त्या विषयातून 8-10 प्रकृती आहे. त्या प्रकृतीचा विनियोग फक्त खानापिना, धन संपत्ती, ऐश्वर्य मिळवण्यासाठी करतो. पण माऊलींनी हे ओळखलं 725 वर्षापूर्वी नेवासे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये गीताशास्त्राच्या 18 अध्यायावर 9034 ओव्या प्रतिपादन केल्या. त्या ओव्यांच्यावर अभिप्राय दिला नामदेव महाराजांनी. नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवाल. एका ओवीचा अनुभव घ्यायचा, एका ओवीचा. तरी अवधान एकले बीजी, एक लक्ष श्वासावर, श्वासामध्ये भरलेल्या नामावर लक्ष द्यायचं. इथं लक्ष दिले की एकाग्रता तयार झाली की कुंभक तयार. कुंभक तयार झाली की आदिमाया शक्ती, कुंडली शक्ती जागी होईल. कुंडली शक्ती जागी झाली की ती चलायमान होऊन अधोमुख होऊन माकड हाडापासून त्या मणक्यामध्ये जे 21 मणके आहेत त्या मणक्यामधून ती ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन उभी राहते. त्याच्यामध्ये ओमचा ध्वनी शिरलेला. ओम तुमच्या श्वासाचा श्वास दीर्घ झाला की कुंभक तयार आणि कुंभक तयार झाला की एकाग्रता तयार. एक तरी अवधान सर्व तुम्हाला मिळाल्याशिवाय भगवंताचं यात देही यात डोळा पाहिजे सोहळा. तो परमात्मा पांडुरंग हम जीवात्मा जीव आणि पांडुरंग एक आहे. भगवंताचा पांडुरंगाचा अंश जीव आहे. त्या जीवावर आलेली माया बाजूला गेली तरी अवधान एक लक्ष म्हणजे संपत्ती ऐश्वर्य नाही. एक श्वासावर एक लक्ष दिलं की श्वास स्थिर होतो. कुंडली शक्तीला दाब बसतो. कुंभक तयार झाला की आणि मग ती जागी झाली की ओमचा ध्वनी शुद्ध शक्तीमध्ये कुंडली शक्तीचा हे पॉवर कुठे नाही, कोणत्याही प्राण्याकडे नाही, माणसाकडे. माणसं मायेमध्ये अडकली. माया
धन संपत्ती पैसा अडका हा नाशवंत देहासाठी, जीवासाठी काय देता? जीव देहात आहे तोपर्यंत तुमच्या कार्याच्या गमजा, फार मोठ्या गमजा, फार मोठं जे मानतो जे माणसाच्या जीवनामध्ये काही केलं जातं, जीवनामध्ये कार्य करते, ते कार्य कोणत्याही प्राण्याकडे नाही, माणसाकडे. माणसाला देव आवडतो, पण देवाकडे जायचं ठरलं तर कानाडोळा करतो. देव आवडतो, देव पाहिजे म्हणतो, पण देव पाहोयाशी गेलो तेथे देव जीवनी ठेवलो. देव पाहायला गेला की देवरूप होत, देवरूप होत. देवरूप होण्याची ताकद तुमच्या आमच्याकडं माणसाकडं आहे, इतर प्राण्यांच्याकडं नाही, इतर प्राण्यांच्याकडं नाही. त्यांच्याकडे त्या देहासाठी लागणारा आहार, इंद्रियाचं सुख, भीती आणि दोष. तुमच्याकडे अधिक ज्ञान आहे देवरूप व्हायचं. देव पाहोयाशी गेलो तेथे देवाची होऊन गेलो. तुकाराम महाराज सांगितलं. एवढं सांगितलं तरी कोणी ऐकत नाही. मनुष्य जन्माचं काय सार्थक आहे हे कोणी समजून घेत नाही. मनुष्याचं पावर काय, माणसाची पावर जी आहे तर इतर प्राण्यांकडे नाही. आपण देव पाहायला जायचं. तुकाराम महाराज सांगतात, देव पाहोयाशी गेलो तेथे देवची होईल. इथं देवरूप होतो. म्हणून हा देह खानापिनावर मजा करण्यासाठी नाही, ते भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी हा सुंदर देह दिलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ध्यान. ध्यान सुंदर आहे, पण तिकडं कोणाचं लक्ष नाही. तुझं आहे तू तपाशी परी, तू जागा चुकलास. आपल्या जवळ असून आपल्याला कळत नाही. आपण देव काय पाहतो, ते देवाचं वैभव काय आहे. भैरवनाथाने देवासाठी तपश्चर्या केली. काळ भैरवाने देवासाठी तपश्चर्या केली. सगळ्या संतांनी देवासाठी तपश्चर्या केली. रामानं तपश्चर्या केली, कृष्णानं तपश्चर्या केली. सगळ्यांनी मनुष्य देह धारण केल्यानंतर तपश्चर्या केलेली आहे. सगळ्यांनी फार मोठा अधिकार आहे, फार मोठा अधिकार. त्या अधिकाराचं वैभव सांगता येणार. वैभव माणसाकडे आहे. माणसाला नराचं नारायण होण्याचा अधिकार आहे. नारायण. मग केवढी ताकद तुमच्याकडे आहे हे का सांभाळत नाही? बाकीचं सांभाळता, पैसा अडका मिळवता, धन संपत्ती मिळवता, तिकडं लक्ष जातं. पण भगवंताच्या नामाकडं लक्ष नाही. तरी अवधान एक दे लीजिए, एक लक्ष द्या.
भगवंताच्या नामावर एक लक्ष दिलं. माऊलींची प्रतिज्ञा आहे, तरी अवधान एक दे दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईल. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघडाय का. कलियुगामध्ये माऊलींनी प्रतिज्ञा केली. त्या कलियुगातल्या 725 वर्षापूर्वी नेवाशी गावामध्ये शिवालयाच्या ठिकाणी गीताशास्त्राच्या 18 अध्यायावर 9034 ओव्या प्रतिपादन केल्या. आणि माऊलींनी, नामदेव महाराजांनी माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर अभिप्राय प्रकट करताना नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवा. ते सगळे नाही, तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष. इतका सुंदरपणा तुम्हाला देऊन टाकला. सुंदर ते ध्यान. ध्यान किती सुंदर आहे. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष दिलं की ही प्रकृती शुद्ध होते. ब्रह्म झाली माझी काया. ब्रह्म झाली माझी काया. काया ब्रह्म झाली. शब्द ब्रह्मामध्ये पावर आहे. म्हणून श्वासातल्या नामामध्ये शब्द आहे. तो अनुर्वाची मध्ये. आता बोलतो मुखाने, तो शब्द आहे. त्या शब्दाची पावर आपलं शरीर शुद्ध करण्याची ताकद आहे. आपला शब्द. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष. एक लक्षाची वृत्ती तुमच्या आमच्या अंतःकरणात तयार झालं पाहिजे. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष. फार मोठा अधिकार आपला आहे. फार मोठा. मनुष्य जन्म हा लाख मोलाचा आहे. इतर प्राण्यामध्ये खाण्यापिण्यावर मजा करणं, त्या देहासाठी लागणारा आहार, इंद्रियाचं सुख, भीती आणि झोप. इतर प्राणी हे करतात. तुमच्याकडे आहे आहार आहे. आहार आहे, झोप आहे. निद्रा म्हणजे झोप आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन, भीती आहे. इंद्रिय सुख आहे. हे सगळं देहाने भोगतो. पण या देहातला जो मालक जीवात्मा आहे, जीव निघून गेल्यानंतर समोर सगळं देह असतो. रडतात का? रडायची गरज आहे का? देह आहे. मग देह असताना रडतो का? देहातला मालक निघून गेला. देह प्रेत झालो, काही करत. म्हणून नामा सरिसा चारी लिगे हृदया माझारी, तेने धाके अभ्यंतरी, होय लागे हृदय शुद्धी. नामा सरसा चारी. एक नामाचा ध्वनी तयार झाला की हृदयामध्ये हृदय शुद्ध होण्याची क्रिया तयार होते.
हृदय शुद्ध झालं की रक्त शुद्ध, रक्त शुद्ध झालं की हाड मास शुद्ध होत, हाड मास शुद्ध झालं की नाड्या शिरा शुद्ध होतात. मग शरीर सगळं शुद्ध बनत. हे नाशवंत आहे, नाशक आहे, पण याला ब्रह्माचं स्वरूप प्राप्त करून दिलं जातं. आपल्या भगवंताचं नाम हृदयामध्ये रक्त तयार होत असताना ते रक्त शुद्ध बनलं झालं. रक्त शुद्ध झालं की हाड मास शुद्ध, ते शुद्ध झालं की नाड्या शिरा शुद्ध, सगळं शुद्ध झालं. म्हणजे मातेच्या उतरात जे शुद्धीकरण होतं ते नामाच्या पावरनं बाहेर ते शुद्धीकरण करतो. म्हणून माणसाला सद्गुरू गुरु करण्याचा अधिकार आहे. गुरु अनेक आहेत, मार्गदर्शन करणारे गुरु आहेत, आई वडील आहेत, शाळेतले शिक्षक आहेत, जिथपर्यंत शिकतो तेवढे गुरु आहेत. एखादा व्यवसाय करत असताना व्यवसायाचं मार्गदर्शन करून घेतलं, तो मार्गदर्शन करणारा गुरु आहे. म्हणजे गुरुला काही तोटा नाही, पण सद्गुरु एक आहे. सद्गुरु तुमच्या जीवनामध्ये तुमचं शरीर नामाच्या पावरनं शुद्ध करतो आणि जीवावर आलेली माया बाजूला काढतो. बाजूला काढली की जीवात्मा हा शुद्ध बनतो आणि तो एका नामामध्ये ब्रह्मांडात जातो. कुंडली शक्तीच्या जिन्यावर. कुंडली शक्ती वायुरूप आहे. जीव चैतन्य आत्मस्वरूप आत्मस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. त्या चैतन्यामध्ये पावर आहे. जीवाला आलेली माया, विषय, गुण, विकार, शब्द, रूप, रसगंध, स्पर्श, काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, इच्छा, वासना, बुद्धी, भ्रांती या सगळ्या कार्यामध्ये भ्रमिष्ट होतो आणि देहासाठी पैसा मिळवतो, लबाड्या करतो. मिळवण्यासाठी धनसंपत्ती मिळवताना माणसं लबाड्या जास्त करतात. पण तुमच्याकडं विवेक, वैराग्य, बोध, ज्ञान, दया, क्षमा, शांती, शांती शांती प्राप्त होते. नामामध्ये हृदय आहे. नामामध्ये हृदय शुद्ध होतं. हृदय शुद्ध झालं की हृदयात बनणारं रक्त आपोआप शुद्ध होतं. पुढल्या सगळ्या क्रिया आपोआप होतात, पण पहिली क्रिया हृदय शुद्ध. तरी अवधान एकले तिथे, एक लक्ष द्या. हृदय शुद्ध झालं की मग तुम्हाला मनुष्य जन्माचं खरं सार्थक कळणार. आपण कोण आहोत, आपण कोण आहोत. तुकाराम महाराज म्हणले, देव पाहायची गेलो, देव पाहायला गेलो, देवरूप झालो. म्हणजे ही काया नाशकी आहे. नाशिवंत देह जाणार सकळ
आयुष्य खातो काळ सावधान, सावधान, सावध व्हा. सावध व्हायला लोक भितात, देवाकडे यायला लोक भितात. देव आवडतो, देव आवडतो, पण देवाकडे जायची ओढ नाही. ज्या रामानं नामस्मरण केलं, कृष्णानं नामस्मरण केलं, त्यांच्याकडे तुम्ही जाता, रामाकडं, कृष्णाकडं. तेच अनेक दैवता आहे. भैरवनाथ आहे, काळ भैरवनाथ आहे, देवदेवता आहे, सगळे आहेत. तिकडे जाता, पण तुमच्या जवळ असणाऱ्या देवाकडे काय जात नाही. देव आवडतो पण लांबून, देव आवडतो लांबून नमस्कार करतो. देवाची पावर काय आहे कळून येत नाही, आणि ते कळण्यासाठी तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष. म्हणजे नामावर एक लक्ष द्यायचं. एक लक्ष दिलं की तुकाराम महाराज सांगतात, सुंदर ते ध्यान. ध्यान सुंदर आहे, एक लक्ष दिलं की. आणि ध्यान सुंदर तयार झालं की एकाग्रता होण्यासाठी वेळ नाही, वायदा मुदत नाही. बाहेर वायदा मुदत आहे. दिवसभर काम केलं की मग संध्याकाळी पैसे मिळतील, मजुरी मिळेल संध्याकाळी, आधी नाही. इथं लगेच. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष तयार झालं की, एक लक्ष तयार झाल्यावर मग सर्व सुखाशी पात्र, सर्व सुखाला पात्र व्हाल. जगामध्ये संतांनी शिकवलेली शिकवण श्रेष्ठ आहे. म्हणून काय वाणू त्या संतांचे उपकार, मध निरंतर जागविते. जाग ठेवण्याचं काम संत करतात. ज्ञानेश्वरीच्या रूपानं 90 पहिल्या ओळीमध्ये 9034व्या 700 श्लोकावर मौलींनी लिहिल्या. त्यावर अभिप्राय नामदेवाचा आहे. माऊली 16 वर्षाची ज्ञानेश्वरी लिहिली. नामदेव 60-65 वर्षाची अभिप्राय देतात. बाल, जे बालाचं स्वरूप आहे 16वं वरी धोक्यात, त्या 16व्या वर्षामध्ये मौलींनी शपथ घेतली, तरी अवधान एकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र हो. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. प्रतिज्ञा केली, उघड करता का हो तुम्ही प्रतिज्ञा? कलियुगामध्ये कोणी प्रतिज्ञा करत नाही. कोणी खरं सांगत नाही, खरं बोलत नाही. तर शपथ घेणं बाजूला. म्हणून मौलींनी सांगितल्याप्रमाणे तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष द्या. हा एक लक्ष दिलं केवढा फायदा. ही नाशवंत असणारी प्रकृती ब्रह्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप तरी अवधान एकले तिचे. आपल्याला प्रयत्न करतो
पण प्रयत्नाला यश का येत नाही? तर तुमचं मन बहिर्निष्ठ विषयामध्ये पडतं, नामाकडं नाही. म्हणून नामाकडं वळलं की नाममय झालं पाहिजे. नाममय झालं की एकाग्रता व्हायला वेळ लागत. एकाग्रता झाली की जीवाचं जीवपण जे मायेमध्ये अडकलेलं आहे ते संपलं जातं आणि त्या ठिकाणी तो ब्रह्मस्वरूप होतो. नाचक्या देहाला, या देहाला, नाचक्या देहाला ब्रह्म झाली माझी काया. या नाचक्या देहाची काया ब्रह्मस्वरूप, तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष, एक. काय आनंद आहे शब्दामध्ये, श्रवण भक्तीमध्ये आनंद आहे. परीक्षित राजा होता. परीक्षित राजाने महाराजांची चेष्टा केली. मग परीक्षित राजाला शाप दिला, 7 दिवसात सर्प जाऊन मरशील. मग आपण मरायचं. तर परीक्षित राजाला व्यासांनी भागवत सांगितला 7 दिवसामध्ये. 7 दिवसामध्ये रात्रंदिवस भागवत वाचत होते. वाड्याला आग लागली, दोघांना माहिती नाही. सांगणारा आणि ऐकणारा. आग विझवली, तपास नाही. मग तरी अवधान एकले. तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष द्या. अनेक लक्ष आपलं. डोळ्यांनी रूप पाहतो, रूपावर लक्ष. कानाने शब्द ऐकतो, शब्दावर लक्ष. नाकाने गंध श्वास घेतो, गंधावर लक्ष. जिभेने रसस्वाद घेतो, जिभे रसावर लक्ष. कामनिक वासना, या 5 विषयामध्ये माणूस अडकला. सुटत नाही. तुम्ही कसे सुटलात कुणास ठाऊक. कसे सुटलात कुणास ठाऊक. इकडं आलात लक्ष नका लागू द्या. पण संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळावाचे पती येण्याची पंथी. या मार्गाने गेला. भगवंताचं नामस्मरण, मन नामरूप केलं, एकाग्रता तयार झाली. बोलणं सोपं आहे, पण कृती अवघड आहे. मनाला वळायचे. मन वळे म्हणा, माझा मीच राखण झालो. मनानेच मनाला वळायचे. ही तर गंमत आहे. ही गंमत जिंकली की एकाग्रता. मनाने मनाला जिंकलं. मन वळे म्हणा, माझा मीच राखण झालो. मनाने मनाला वळीत असताना राखण राहायला पाहिजे. किती सावध राहायला पाहिजे. सावध म्हणून तत्परता पाहिजे. आपली तत्परता नसते.
मन तिकडे जात नाही, बाहेरच्या विषयाकडे जात, विषय त्या विषयामध्ये घडून जात. पण ते आपण नामाकडे लक्ष द्या तरी अवधान एकले दीजिए, एक लक्ष द्या. एवढा आनंद कुठेही नाही, एवढा आनंद कुठेही नाही. हा जो एक आनंद मनुष्य देहामध्ये दिला लाख मोलाचा आहे. त्या आनंदाची किंमत करता येत नाही. आनंदाच्या डोही आनंदाचा कंद, आनंदाच्या डोहात तुम्ही बुडलात, आनंदाच्या डोहात बुडलात. लक्ष द्या तरी अवधान एकले दीजिए, लक्ष द्या, लक्ष द्या बारीक. मनाने मनाला आकळा, मनाने मनाला आकळलं की आपण आपल्या स्वरूपाकडे जायला आपला मार्ग खुला होतो. मग पहिलं हृदय शुद्ध होतं. हृदय शुद्ध झालं की हृदयात बनणारं रक्त शुद्ध होतं. रक्त शुद्ध झालं ना, अणु रेणू सगळं शुद्ध झालं की हाड मास शुद्ध होतं. हाड, ते हाड कोणालाही वळणार नाही. जमिनीत टाकली तर जमिनीत मिसळणार नाही, इतकी रगील. पण ती हाड शुद्ध होतात, हाड मास शुद्ध होत, नाड्या शिरा शुद्ध होत, सगळं शरीर शुद्ध. एक हृदय, एक हृदय शुद्ध झालं तरी अवधान एकले दीजिए. बाबा एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये ज्या सुखाचा आनंद आहे तो आनंद कुठेही नाही. तुम्ही ऐकलं संतांचा, संतांचा ऐकण्यासाठी जमला. संतांनी ध्यान केलं ते ध्यान करण्यासाठी जमला. बाबांनी जे ज्ञान प्रगट केलं जीवन कलेच्या साधनेच्या स्वरूपामधून, ते ज्ञान माऊलींनी एका ओळीमध्ये तरी अवधान एकले दीजिए, एक लक्ष देण्यातला आनंद आहे. एवढा मोठा आनंद कुठे नाही. जा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जा, भारतात जा, अमेरिकेत जा, नाही तर पुढे जा, जगात फिरा. पण बाबांनी जे ज्ञान उघडं केलं त्यांचं 55 वर्ष आहे. 55 पाचन 5 10 एक सम, एक ब्रह्म, एक ब्रह्म स्वरूपाचं या ध्यानामध्ये या. असा आनंद कुठे नाही, कुठे नाही. माणसाकडा, माणसांनी ध्यान करायचं. तुम्ही ध्यानासाठी जमला, ध्यान करायचं तरी अवधान एकले दीजिए, एक लक्ष द्या. एक लक्ष दिलं ते एकाग्र, एकाग्रतेच्या स्वरूपामध्ये हृदय शुद्ध,
हृदय शुद्ध झालं की रक्त शुद्ध, रक्त शुद्ध झालं हाड मांस नाड्या शिरा सगळं सगळं शरीर शुद्ध. शुद्ध कसोनिया पाहावे वरील रंगान भुलाव. मनाने मनाला आकळा, भक्तीच्या कोशामध्ये या, कुठेही मिळणार नाही आनंद. आलात भक्तीच्या कोशामध्ये आला, हे करायचं. हे करण्यासाठी हा देह आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावध क्षणाक्षणाने काळ खातोय. बाल होता, मातेच्या उदरातून आला, बाल होता, कळत नव्हतं. मग वाढायला लागतो, पुढं कळायला लागतं. मग माझं माझं म्हणायला सुरुवात करतो. काय बाबा तुझं? या देहातला मालक जीव निघून गेला, या देहात काय राहिलं? सगळं आहे, काम का करत नाही. जीवाची चेतना, म्हणून त्या जीवाला नामाचा अधिकार आहे आणि तो नामावर तरलेला आहे. नामे तरला नाही कोण, ऐसा देवा निवडून. प्रत्येक प्राणी मात्र नामावर तरलेला आहे, नामावर. मग त्यावर आपण फक्त लक्ष ठेवायचं. तरी अवधान एकले दिजिये. असा आनंद शब्द ब्रह्मामध्ये तुमच्या भरलेला आहे. तुमच्या शब्दामध्ये पावर आहे, पण ते शब्द तुम्ही मायेतल्या विषयामध्ये वापरता. शब्द टाकला की काम होतं. अशी ज्या शब्दाची पावर आहे ती पावर माणसाकडे आहे, इतर प्राण्याकडं नाही. माणूस केवढ्या पावरचा आहे? ही काया ब्रह्मस्वरूप करायची. म्हणून आता हृदय आपुले चौपाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. सद्गुरूंची पावलं बसवायची. सद्गुरूंची आपल्या हृदयामध्ये. हृदय हे आपुले. आता हृदय हे आपुले. हृदयामध्ये जी पावर निर्माण झाली की ते हृदय शुद्ध बनतं. हृदय शुद्ध झालं, सगळे पुढील सगळे हाडं मांस रक्त नाड्या शिरा सगळं शुद्ध होतं. सगळं शुद्ध होतं. आणि मग शुद्ध झाल्यावर नामावर लक्ष लागायला वेळ नाही. तर हे अवधान एकले जे एक लक्ष लागायला वेळ नाही. वेळ वायदा मुदत नाही. म्हणून नामाचा जे घोष झाला पाहिजे. नामाला मनाने ओळवलं पाहिजे. मनाने ओळवलं, मन नामरूप झालं. एकाग्रता. ज्यानं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ज्यानं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. कनकय्या होता बाबांच्या काळात, हैदराबादचा माणूस. तो पुण्यामध्ये मिशन काम करायला आला. बाबा आहेत,
असं ज्ञान देतात. तो तिथं आला, बाबांशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर नामस्मरण घेतलं. घरी गेला, 8ला बसला, रात्री 8ला बसला तर सकाळी 8ला उठला. 12 तास. वर जायचं, ब्रह्मांडात जायचं, खाली यायचं, ब्रह्मांडात जायचं, खाली यायचं, 12 तास. मग किती हेलपाटे घातले असते सांगा. कुणीही एवढे हेलपाटे घालणार नाही. कुठे जा बाहेर, कुणी हेलपाटे घालणार नाही. पण त्याने 12 तास वर जायचं, खाली यायचं, ब्रह्मांडात जायचं, खाली यायचं. बाबांना सांगितलं, ऊपर जाता है, नीचे आता है. वर जातं, खाली येतं, वर जातं. मग बाबांनी मार्गदर्शन केलं. मग एक नाम घेतलं, ब्रह्मस्वरूप. सद्गुरु कशासाठी? मार्गदर्शनासाठी. काय अनुभव आला? सद्गुरूला सांगायचा, इतरांना नाही. मित्र असला तरी सांगायचं नाही. इथं ब्रह्मज्ञान फक्त सद्गुरूला सांगायचं. त्या ज्ञानाचा आनंद सद्गुरू तुमचं द्विगुणित करतात. मार्गदर्शन करून, मार्गदर्शन केलं की आनंद द्विगुणित होतो. आनंदाच्या लहरी तयार होतात. मग त्या लहरीमध्ये तो नामरूप होतो. असा जो आनंद आहे तो आपल्या जवळ आहे. आपल्याला याच देहात मिळवता येतो, पण आपण बाहेरचे प्रयत्न जास्त करतो, नामाचे प्रयत्न कमी करतो. तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष देण्यामध्ये जो आनंदाच्या लहरी आहेत त्या लहरी कुठेही नाही, त्या माणसाकडे आहे, आपल्याकडे आहे. म्हणून माणूस चांगला आहे. पण चांगलेपणाचा चांगुलपणा ठेवत नाही. मायेतल्या विषयामध्ये तो काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, इच्छा, वासना, बुद्धी, भ्रांती, शब्द, रूप, रसगंध, स्पर्श याच्यामध्ये अडकला. मायेत अडकला. पैसा अडका, मिळवण्यासाठी प्रयत्न करा. पैसा आपल्या मागे लागेल, पण भगवंताचं नामस्मरण एकरूप केलं की त्या पैशाला आपोआप यावं लागेल. काम न करता पैसा येईल. पण नामस्मरण करायचं, नामस्मरण करायचं तर इकडे यायला उशीर. आणि मग कसं काय नामस्मरण होणार? कसं काय? लवकर यायला पाहिजे, लवकर. हाक आले की माणूस आला पाहिजे. हाक गेल्यानंतर तो अर्ध्या पाऊण तासाने येणार. काय उपयोग? काय उपयोग? म्हणून बाबांनो, नामाची ताकद समजून घ्या, समजून घ्या. नाम केवढ्या पावरचं आहे, नामाची ताकद केवढी आहे. बाबांनो, एवढ्या ताकदीमध्ये तुमचं जीवन नामामध्ये तयार झालं पाहिजे. सगळं नाममय. काय? अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, धन, संपत्ती सगळं नाममय. तरी अवधान एकले तिथे. एक लक्ष द्या. एक
एक लक्ष देण्यामध्ये आनंदाचा कंद तयार होतो. म्हणून बाबांनो, मनुष्याचं आयुष्य लाख मोलाचं आहे. लाख, त्याची किंमत करता येणार नाही. तर आपण घालवतो क्षणाक्षणानं. आयुष्य कमी होतं. बाल होता, मातेच्या उदरातून आला, कळत नव्हतं. कळायला लागल्यावर माझं, मायेतले विषय माझं, देह माझं, शरीर माझं, सगळं माझं माझं. आणि मग ते मिळवायचं नाही का? शरीरासाठी कष्ट केले की आपोआप मिळणार. कष्ट केले की आपोआप मिळणार. कष्ट नाही केल्यावर मिळणार नाही. म्हणून कष्ट करतो आपण नाशिवंत देहासाठी, पण नामस्मरण आपोआप आहे. त्याच्यावर फक्त लक्ष. श्वासामध्ये नाम चालू आहे, त्या नामावर लक्ष. ते लक्ष तयार झालं की एकाग्रता व्हायला वेळ लागत. वेळ नाही, वायदा नाही, मुदत नाही. इकडं नाही वायदा मुदत, बाहेर वायदा मुदत झाली. महिनाभर काम केल्यानंतर महिन्याचा पगार नंतर मिळतो. इथं नाम तयार झालं की अनुभव, अनुभूती, वायदा मुदत नाही पडत. सो म्हटला एकाग्रता. सोची एकाग्रता तयार झाली की आता हृदय, हृदय शुद्ध. हृदय शुद्ध झालं की पुढे सगळं शुद्ध. हाड, मांस, रक्त, नाड्या, शिरा सगळ्या शुद्ध. तरी अवधान एकले तिचे, मग सर्व सुखाची पात्र. अरे बाहेर काय पडतोस? सर्व सुखाला पात्र व्हा. सर्व सुख काय पाहिजे? सगळं सुख मिळेल. उद्योगधंदा केला की उद्योगधंद्याच्या चौपटीने धन संपत्ती. तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष. काय ओवी आहे माऊलींची. प्रतिज्ञा केली, प्रतिज्ञा. तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष. एक लक्ष द्या. देता? कोण देते एक लक्ष? कुणी नाही देणार. एक लक्ष दिलं पुन्हा उठायची पाळी नाही. भगवंत स्वरूप झाल्याशिवाय त्याला उठता येणार नाही. एक लक्ष दिलं का? कोणी देत नाही. देता का? कोण नाही. एकलव्या गुरुच पुतळा पुढं ठेवून, गुरु नसताना स्वतः ती विद्या शिकला. त्या विद्येमध्ये कुत्र्याच्या मुखामध्ये बाण केला हे, आणि चारीपासून बाजूला 4 बाण. त्याला भुंकता येत नाही, काय करता येत नाही, त्याला काहीच करता येत. मग किती गुरु विना, गुरु त्याने मानले पण मार्गदर्शन गुरुनी केलं नाही. स्वतःच एक लक्ष. तरी अवधान एकले तिचे. देत काय एक लक्ष?
कुणी नाही म्हणणार. असा सोहळा सुखाचा, असा सोहळा सुखाचा. या सुखाच्या सोहळ्यामध्ये मन नामामध्ये नामरूप झालं केलं पाहिजे. मन रामरूप झालं की सुखाचा सोहळा, सुखाचा सोहळा. आता आपण या शरीराला घाण करून टाकतो विषयामध्ये. काम क्रोध मद मत्सर अहंकार इच्छा वासना बुद्धी भ्रांती शब्द रूप रसगंध स्पर्श याच्यामध्ये अडकला. विवेक वैराग्य बोध ज्ञान दया क्षमा शांती भक्ती. विवेक आहे तुमच्याकडे, वैराग्य आहे तुमच्याकडे. मित्राची भांडणं झाली ना, मी तुझ्याकडे येणार नाही, येणार नाही. म्हणजे तिथं विवेक वापरतो. विवेक वैराग्य बोध ज्ञान दया क्षमा शांती भक्ती. भक्तीचा सोहळा तयार होण्यासाठी हा मनुष्य देह. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. असा सोहळा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला परमार्थात मिळू शकतो, मायेत मिळू शकत नाही. मत पा होवी कशी आहे ते तरी अवधान एकले तिचे एक लक्ष दिलं की मग सर्व सुखाला पात्र व्हा. सर्व सुखाला काय सर्व सुख पाहिजे ना, मग मनाची एकाग्रता नामामध्ये करा. मन नामरूप करा, एकाग्रता करा. असा सुखाचा सोहळा कुठेही नाही, इथं आहे. तुम्हाला नामाच्या रूपानं मन नामरूप झालं नाही तरी सोहळ्यातला आनंद तुमच्या शरीरावर असतो ना. तो जो सोहळ्यातला आनंद आहे एकमेकांचा. तुम्ही सगळे बसलात, यांचं मन तिकडे गेलं पण यांचं नामाकडं आलं. मग त्या नामाची ध्वनी खेचला जातो आणि एकत्र बसलं की मन नामाकडं खेचलं जातं. पण तेवढी ताकद आपण तयार केली पाहिजे. नामावर लक्ष लागतं. काहींचं जाईल, काहींचं लागेल. त्यांचं लागलं की तुमचं नामाकडे येणार, त्यांचं बाहेर पडणार. पुन्हा तुम्ही त्याला खेचलं की त्यांचं मन नामाकडे येणार, तुमचं बाहेर पडणार. असा गोंधळ चाललेला असतो. आम्ही गोंधळी गोंधळी गोंधळ घालतो. गोंधळ घालायचा, गोंधळामध्ये गोंधळी गोंधळ घालतो. म्हणून मनुष्य देह धारण केल्यानंतर मायेतल्या विषयामध्ये गोंधळ घालतो. काम क्रोध मद मत्सर अहंकार इच्छा वासना बुद्धी भ्रांती शब्द रूप रसगंध स्पर्श याच्यामध्ये तुमचा गोंधळ झालेला आहे. गोंधळ मानलाय आणि ते आम्ही गोंधळी आहोत. गोंधळ नामाचा घालायचा, गोंधळ
नामाचा घालायचा, नामावर एक लक्ष. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष द्या. द्या नाही देत. नामावर लक्ष किती पॉवरचं आहे. मग एवढं सगळं मिळत असताना मन इकडे येत नाही. मन मायेतच जात. नाम घेतलं नामरूप होणार. नामरूप होणार. मग एवढ्या आनंदाचा सोहळा कुठं आहे सांगा. तुमच्याकडं आहे, माणसाकडं आहे. असा सोहळ्याचा आनंद फार मोठा आहे. म्हणून बाबांचं 55 वर्ष आहे. म्हणजे 5 आणि 5 10 सम ब्रह्म व्हायचंय. या सोहळ्यात ब्रह्म व्हाल एक पण लक्ष दिलं पाहिजे. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष द्या. एक लक्ष. असा एक लक्ष देण्याचा अधिकार तुमचा सर्वांचा तुमच्याकडं आहे. म्हणून बाबा परमार्थ सोपा आहे, नाम सोपं आहे, घेता येतं. पण आपलं मन बाहेरच्या विषयामध्ये पडतं म्हणून फसतं. म्हणून बाबांनो नामावर लक्ष द्या. एवढीच संतांची, बाबांची, भगवंताची विनंती आहे. ऐका नका ऐकू. येथे कोणाचे बा काय केले ज्याचे त्याने अनहित केले. लक्ष द्या. तरी अवधान एकले. केलेली शब्द ब्रह्मातली परेच्या पलीकडची सेवा शब्द ब्रह्मातली तुमच्या हृदयातल्या रामाच्या चरणी अर्पण करतो आणि प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ हंबीर महाराज की जय. जनता जनार्दन महाराज